वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, जीतेंगे भाई जीतेंगे, जीतेंगे भाई जीतेंगे, जीतेंगे भाई। नवापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपची जाहीर सभा, डॉक्टर अभिलाषा पाटील यांना विजयासाठी आवाहन। नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील तसेच सर्व 11 प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन मंगलदास पार्क येथे करण्यात आले। या सभेला नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून परिसरात निवडणुकीची रंगत अधिक वाढली। सभेस प्रमुख उपस्थिती लाभली ती माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांची। आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी नागरिकांना डॉक्टर अभिलाषा पाटील यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करत नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। त्यापुढे म्हणाल्या की शहरातील पाणी पुरवठा, आरोग्य, महिला सुरक्षा, शिक्षण, रस्ते विकास आणि स्वच्छता या सर्व क्षेत्रांमध्ये स्थायी आणि गुणवत्तापूर्ण कामकाज करण्याची क्षमता भाजपकडे आहे। सभेत भाजपचे महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माडी, महिला जिल्हा अध्यक्ष संविदा नटावटकर, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष एजाज शेख, तालुका अध्यक्ष अजय वसावे, प्रभाग 1 ते 11 चे सर्व उमेदवार उपस्थित होते। पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून प्रभागनिहाय विकास आराखडे, नागरिकांशी केलेली बांधिलकी आणि आगामी योजनांची माहिती सादर करत भाजप उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले। सभेत नवापूरच्या दीर्घकालीन विकासासाठी सक्षम नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक कामकाजाची गरज असल्याचा ठाम उच्चार करण्यात आला। नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे वातावरण स्पष्टपणे जाणवत होते। सन्माननीय माता, पिता, बंधू व बहिणींनो, सप्रेम नमस्कार। नवापूर नगरपालिकेच्या या जाहीर सभेत उपस्थित आमचे मान्यवर डॉक्टर भारतीताई पवार, माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार, व विजय भाऊ चौधरी, प्रदेश मंत्री, महामंत्री भाजप, व निलेश जी माळी, जिल्हा अध्यक्ष भाजप नंदुरबार, व देऊन विजयी करावे। या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यास पुढील 5 वर्षात यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातील व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या दुहेरी सत्तेचा लाभ विविध योजनेमार्फत निधी आणून नवापूर शहराच्या भारतीय जनता पार्टीने उच्च शिक्षित या ठिकाणी रहिवासी असलेला उमेदवार आपल्याला दिलेला आहे। इतर पक्षाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा बाहेरचा, काँग्रेसचा उमेदवार हा पण बाहेरचा, आणि राहिला तो रिक्षाचा, तो तर आताच पोलिसांनी बाहेर येऊन ठेवलेला आहे। मित्रांनो, रिक्षावाल्यांची आज सभा झाली, म्हणजे दारूवाल्याच्या सभेत, दारू तस्करीच्या सभेत कोणाला बोलवलं असेल तर तो पुष्पा पिक्चर बघितला तुम्ही, कोणाला? लाकूड तस्करला, म्हणजे बोलवलं कोणाला? लाकूड तस्करला बोलवतो, आला तो पण कोण? डुप्लिकेट। म्हणजे बघा ही त्यांची समोरच्यांची परिस्थिती आहे। या कॉर्नर सभेला उपस्थित माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार, मंचावर उपस्थित आमचे नेते, या नंदुरबार जिल्ह्याची मुलततो सन्माननीय विजय भाऊ चौधरी, मंचावर उपस्थित सर्वच तोलामोलाचे मान्यवर, नाशिकहून या ठिकाणी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री माजी माझ्या भगिनी, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भगिनी डॉक्टर भारतीताई पवार, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ माळी, मंचावर आसीन आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अभिलाषाताई पाटील, नवापूरचा जी काही जनता आहे, जो मतदार आहे, तो विकासापासून या ठिकाणी हजारो कोस या ठिकाणी दूर आहे। बघा काय अवस्था आहे आपल्या या नवापूर शहराची।
या शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे का, तर मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली गेली. इथे फिल्टर पाण्याची योजना राबवली गेली, पण ते फिल्टर पाणी या ठिकाणी मिळतं ते बोरिंगचं पाणी या ठिकाणी वापरावं लागतं. पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला रोज विकत पाणी घ्यावं लागतं. खरंय का खोटंय? त्यांना जोरदार भारत माता की. मागच्या लोकांना म्हणा अजून जेवणाला टाइम आहे, थोडासा हात उंचावून भारत माता की, भारत माता की. बघा जरा असं ऊर्जा घेऊन जायचं इथून आणि भारत माता की जय असं म्हणणारा भारत हा एकमात्र देश या विश्वामध्ये. तुम्ही ऐकलंय का कुठल्या देशामध्ये माता, आपली माता मातृशक्ती, सगळं वेद पुराण इतिहास सगळ्यांमध्ये जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, ती मातृशक्तीला वंदन करते. आणि म्हणून आपण आपल्या भारत मातेला रोज वंदन करतो की हे माते तुझा जय जयकार झाला की आमचा रोजचा दिवस चांगला जाऊ दे, म्हणून भारत माता की जय. आम्हाला सुरक्षा ही ऊर्जा जागृत करायची. मला आनंद झाला की नवापूरला येण्याचा, मला भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा निरोप मिळाला आणि मी बघितलं की नवापूर नाव नवापूर आहे, पण नवापूरने आता नवा विचार केलाय, म्हणून आपण नवापूरला जायचं. तर तुम्ही सगळे तयार आहेत? सगळे तयार आहेत? सगळे तयार आहेत? मग 2 तारखेला कमळ, 2 तारखेला, 2 तारखेला फक्त आणि फक्त पांढरा शर्ट, लाल शर्ट, पिवळी साडी, काळी साडी. आमच्या साड्या खूप आहेत ना, जेवढे कलर, जेवढे सगळे, आमची एनर्जी खूप आहे, तेवढे सगळे 2 तारखेला फक्त आणि फक्त. मी सगळ्या आमच्या उमेदवारांना विनंती करते की माननीय विजू भाऊंनी जसं सांगितलं की एक सुराने एक तालाने आम्ही हे सांभाळणार. सगळ्या आपल्या उमेदवारांनी आणि आमच्या नगराध्यक्ष ताई कृपया करून आपण सगळ्यांनी उभं राहून, सगळ्यांनी जागेवर उभं राहा आणि सगळ्या जनतेसमोर एक अशी 4 वर्ष त्यांना मी दिल्लीत 5 वर्ष बघून आली. देवा काय खरं नाही त्यांचं कामाचं, फक्त आरडाओरडा आणि गोंधळ घालायला ते पार्लमेंट मध्ये येतात, काय काम करत नाही. खूप प्रश्न विचारता, मोदीजी ने किया, मोदीजी वो ने किया, पण जेव्हा मोदीजी त्यांना उत्तर द्यायला पार्लमेंट मध्ये उभे राहतात तेव्हा हे वॉकआउट करून पळून जातात, ते रण सोडून जातात. हे मी 5 वर्ष मी स्वतः पार्लमेंट मध्ये मी खासदार म्हणून बघितलं. ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवापूर.